पूर्व काळात झालेली आहे। सुरुवातीला इंग्लिश स्कूल म्हणून ही शाळा प्रचलित होती, त्यानंतर आदर्श विद्यालय म्हणून ही शाळा स्थानिक कार्यकारिणी याच्यावरती होती आणि त्या पद्धतीने कामकाज चालू होतं। परंतु 1950 ते 51ला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या स्वाधीन ही शाळा करण्यात आली आणि ह्या शाळेचं रूपांतर पुढे महात्मा गांधी विद्या मंदिरचा एक घटक या अनुषंगाने ही शाळा महात्मा गांधी विद्या मंदिरच्या प्रशासनाअंतर्गत ही शाळा 1951ला सुरू करण्यात आलेली। याच्या मागची थोडीशी ऐतिहासिक काही पार्श्वभूमी आहे का आपल्या महाविद्यालयात? विद्यालयाच्या बाबतीत पार्श्वभूमी हीच आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा आहे आणि त्याचबरोबर या शाळेमध्ये म्हणजे येवला तालुक्यातील सर्वप्रथम शाळा म्हणून ही केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात ही प्रचलित आहे। अनेक विद्यार्थी, अनेक चांगले अधिकारी आणि एक चांगले नागरिक घडवण्याचं काम या विद्यालयाच्या माध्यमातून झालेलं आहे। इथले विद्यार्थी भारतातच नव्हे तर विदेशात देखील आपल्या येवला शहराचं आणि या शाळेचं नाव झळकवताना आढळतात, ते आपल्याला दिसतात ते वारंवार। आणि आता शाळेमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? आज रोजी इयत्ता 5वी ते 10वीच्या दरम्यान साधारणतः 1050 विद्यार्थी 5वी ते 10वीच्या दरम्यान असून 11वी 12वी विज्ञान शाखेचे 160 विद्यार्थी अशा पद्धतीने साधारणतः 1200 विद्यार्थी यावर्षी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। पूर्वी ही संख्या 1500-1600 इथपर्यंत विद्यार्थी संख्या असायची, परंतु जागोजागी इंग्लिश मीडियम शाळेची निर्मिती होणं आणि थोडं पालकांचं इंग्रजी माध्यमाकडे आकर्षण यामुळे निश्चितच विद्यार्थी संख्येवरती केवळ आपल्या जनता विद्यालयात नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी माध्यमांच्या शाळांवरती याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे। स्टाफ किती आहे आपल्याकडे? या ठिकाणी साधारणतः 34 शिक्षक आम्हाला मंजूर पद आहेत संच मान्यतेनुसार। परंतु विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की या ठिकाणी सर्वात जुना NCC युनिट आहेत, त्या माध्यमातून अगदी नॅशनल लेवलला देखील आपल्या विद्यार्थ्यांनी NCC कॅडेटने सहभाग घेतलेला आहे। RDC किंवा NSC सारख्या कॅम्पमध्ये राष्ट्रस्तरीय कॅम्पमध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित दिसून येतो। संस्कृत सारख्या विषयातून महाराष्ट्रातून या ठिकाणी विद्यार्थी अव्वल येतात, बोर्डाच्या परीक्षेला त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात संस्कृत सारख्या विषयामध्ये। शिवाय टेक्निकल आता जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे NEP नुसार, त्यानुसार टेक्निकलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी किंवा त्याच्या भविष्यामध्ये तो स्वतःच्या पायावर उभा कसा राहील या प्रकारचे धडे देखील या विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जात आहेत। आणि आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कोणते कोणते कार्यक्रम राबवले जातात? जसं की निश्चितच विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आता गेल्या 2-4 दिवसापूर्वी विज्ञान तालुका स्तरावरती एक विद्यार्थ्यांची स्वच्छतेच्या बाबतीत एक एकांकिका स्पर्धा झाली, त्यातही विद्यार्थी सहभागी होते। विद्यालयाची एक परंपरा आहे या ठिकाणी की दरवर्षी इथे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून घेतले जात असतात। विद्यार्थ्यांची नृत्यकला, त्याच्यानंतर अभिनय कला, गायन कला या सगळ्या गोष्टींना त्या विद्यार्थ्यांना आपण खूप असा स्कोप निर्माण करून देत असतो आणि विद्यार्थी अतिशय आनंदाने या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। आणि या विद्यार्थ्यांनी अनेक कलाकार देखील निर्माण केलेले आहे की जे स्वतःचं म्युझिक इन्स्ट्रुमेंट किंवा बाहेर कुठे कार्यक्रम वगैरेच्या माध्यमातून ते आपली उपजीविका सध्या चालवत आहे। डिजिटल पद्धतीने आपल्या शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं की जसं की दिलं जातं का? अगदी छान प्रश्न। मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या विद्यालयामध्ये
माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून त्यांनी जे दिलेलं विद्यालयाच्या प्रती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून जे 200-250 डॉक्टर झालेले आहेत किंवा मेडिकल फील्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत आहेत, अशा माजी विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या अनुदानातून किंवा त्यांनी दिलेल्या पैशातून केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात 1 नंबरची अशी बायोलॉजीची लॅब या ठिकाणी उभारणी करण्यात आलेली आहे. अतिशय आधुनिक पद्धतीची सशक्त अशी बिल्डिंग आणि मधलं डेकोरेशन किंवा त्यासाठी लागणारं साहित्य हे त्या माध्यमातून आलेले आहे. आणि त्या रूममध्ये आपण डिजिटल शिक्षणाची निश्चितच व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनस्क्रीन वेगवेगळ्या प्रकारचे डेमो, वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रफीत किंवा त्या संदर्भातले वेगवेगळी माहिती त्या स्क्रीनच्या माध्यमातून दिल्या जाते. त्यातून विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा कन्सेप्ट या क्लिअर होत असतात. अशा पद्धतीचं डिजिटल शिक्षण देण्याचं काम विद्यालयात निश्चित चालू आहे. भविष्यामध्ये हे काम मोठ्या प्रमाणात वाढेल अशी मला आशा आहे. ओके, थँक्यू सर. या ठिकाणी कला वाणिज्य महाविद्यालय येवला या ठिकाणचे महाविद्यालयाचे विद्यार्थी शाळेला व्हिजिट देण्याकरता आणि या ठिकाणचं शालेय कामकाज बघण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. अतिशय सखोल पद्धतीने या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलची, विद्यालयाबद्दलची सगळं माहिती त्यांनी संग्रहित केलेलीच आहेत. या ठिकाणचं कामकाज कशा पद्धतीने चालतं आहे, कुठल्या कुठल्या समित्या, कुठले कुठले विभाग शालेय लेवलला काम करत असतात, या संदर्भात पण त्यांनी माहिती घेतलेली आहेत. ही शाळा येवला तालुक्यातील सर्वात पहिली शाळा, सर्वात जुनी शाळा आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा. सुरुवातीला ही शाळा इंग्लिश स्कूल म्हणून, न्यू इंग्लिश स्कूल म्हणून इथे प्रचलित होती. त्यानंतर आदर्श विद्यालय या नावाने इथे स्थानिक कार्यकारिणी ही शाळा चालवत होती. परंतु 1951च्या सुमारास कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना या ठिकाणी आमंत्रित करून ही विद्यालय महात्मा गांधी विद्या मंदिरच्या स्वाधीन करण्यात आलं आणि नंतरच्या काळात 1951 पासून ही महात्मा गांधी विद्या मंदिरच्या अंतर्गत ही शाळा कार्यरत आहेत. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि येवला तालुक्यातील सर्वात पहिलं शाळा असून सर्वात जुनी शाळा आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टेक्निकल सारखा विषय शिकवला जातो. त्यानंतर NCC आणि त्याचबरोबर संस्कृत सारखा विषय या विद्यालयातून शिकवला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या विद्यालयामध्ये 10वीचं परीक्षा केंद्र असून शासकीय चित्रकला परीक्षेचं देखील या ठिकाणी केंद्र आहेत. अनेक विद्यार्थी दरम्यानच्या काळात या विद्यालयामध्ये शिक्षण घेत असतात. प्रत्येक वर्षी या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 1200-1300 पर्यंत असते. विद्यार्थी अतिशय शिस्तप्रिय असून प्रत्येक विद्यार्थी हा युनिफॉर्ममध्येच विद्यालयात उपस्थित असतो. पालकांच्या सहभागातून आणि त्याचबरोबर शहरातील पालकांच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारचे उपक्रम या विद्यालयामध्ये राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये एक राष्ट्रीय भावना निर्माण करण्याचं काम, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेगवेगळं शिक्षण देण्याचं काम या विद्यालयाच्या माध्यमातून होत असतं. इथले शिक्षक अतिशय प्रामाणिक आणि कष्ट करणारे शिक्षक आहेत, जे विद्यार्थ्यांना जास्तीचं योगदान देण्याचं काम सतत करत असतात. आणि त्यातून विद्यार्थ्यांची भौतिक, मानसिक, त्याच्यानंतर खेळाच्या माध्यमातून शारीरिक अशी सर्व प्रकारचा विकास साधण्याचा एक समन्वय आमच्या विद्यालयाच्या मार्फत केला जात असतो. आज या ठिकाणी कला वाणिज्य महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आलेले आहे, नवीन शैक्षणिक राष्ट्रीय जे धोरण आहे NAPच्या अंतर्गत या इंग्रजी या विषयाच्या शाखेचे विद्यार्थी असून अतिशय सखोल त्यांनी या शाळेमध्ये सर्व माहिती घेतलेली आहे, कामकाज बघितलेलं आहे. मी सर्व या आलेल्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे आमचे प्राध्यापकांचं, शिक्षकांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की आपण या शाळेला भेट दिली आणि इथल्या सगळ्या कामाबद्दल आपण माहिती घेऊन समाधान देखील व्यक्त केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. इंग्रजी विभागाकडून आज फील्ड व्हिजिट NAP 2020 या अंतर्गत ही फील्ड व्हिजिट आयोजित करण्यात आली होती. येवला तालुक्यातील सर्वप्रथम आणि एक नामांकित असं महाविक विद्यालय आहे. त्या प्राचार्य गायकवाड सर आपल्या संघ या ठिकाणी संवाद साधत होते. त्यांनी आम्हाला
आमच्या विद्यार्थ्यांना, जे इंग्रजीचे विद्यार्थी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या फील्ड व्हिजिट अंतर्गत सर्व शाळा दाखवली, त्यांचे विद्यार्थी दाखवले, वर्ग दाखवले आणि त्याचबरोबर प्रशासन कसं चालतं, ही शाळा चालवण्यामागं जे बॅकबोन आपण म्हणतो शाळा कशी चालते, तर ते सर्व प्रशासकीय काम आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितला. त्याचबरोबर त्यांचे प्रशासकीय कामकाज शिक्षकेतर जे कर्मचारी त्यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधून कामकाज कसं चालतं याबद्दलही माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर शिक्षकांशी विद्यार्थ्यांनी संवाद करून त्यांना काही वैयक्तिक प्रश्न विचारूनही विद्यार्थ्यांना माध्यमिक विद्यार्थ्यांना कसं शिकवलं जातं याबद्दलही माहिती जाणून घेतली. आणि खरंच सर, आपले शिक्षकांनी जी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली ती खरंच मार्गदर्शक ठरेल एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा महाविद्यालय परिवाराकडून मुख्याध्यापकांचं, गायकवाड सरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आमचे विद्यार्थी जेव्हा येईल तेव्हा त्यांना तुम्ही अशीच मदत करा. आणि पुनश्च एकदा सरांचे आणि माध्यमिक विद्यालयाचे आभार मानतो. धन्यवाद.